नमस्कार, मी प्रमोद लांडे आणि द बातमीच्या आमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण शिरूर तालुक्यातील काँग्रेस नेत्यासोबत चर्चा करणार आहोत। सध्या विधान परिषदेची धामधूम सुरू आहे आणि या धामधुमीविषयीच आपण वेगळ्या विषयांवरती चर्चा देखील करणार आहोत आणि महाविकास आघाडीची नेमकी परिस्थिती शिरूर तालुक्यामध्ये कशी आहे याबाबत आपल्यासोबत बोलण्यासाठी स्थानिक नेते विजय डिमर आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करूयात। नमस्कार, तुमचं द बातमीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। काय सांगाल, एकंदरीत शिरूर तालुक्यामध्ये सध्या राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडीचे एकंदरीत आता आमदार देखील आहेत, तर त्याबाबत तुमचं काय सांगाल की महाविकास आघाडीची सध्या परिस्थिती काय आहे शिरूर तालुक्यामध्ये? नमस्कार, मी विजय रामचा डेंबर, महाराष्ट्र प्रदेश विभागीय काँग्रेस अध्यक्ष, फिशरमॅन काँग्रेस। ॲक्च्युली तसं पाहायला गेलं तर ही लढाई राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी नाही आहे, ही विरुद्ध निष्ठावंतांच्या विरुद्ध लढाई आहे, निष्ठावंत विरुद्ध लढाई आहे। आणि एकंदरीत जर पाहायला गेलं तर एक आम जनता जी आहे, ह्या आम जनतेला एक महाराष्ट्रामध्ये एक चांगलं सरकार पाहिजे, जे कोविड काळामध्ये उद्धवसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली जे चाललेलं आहे ते सरकार पाहिजे। आणि त्यामध्ये आता जे काही आंबेगावमध्ये जे असतील शेतकरी पुत्र आदरणीय देवदत्त निकम साहेब आणि जे काही हवेलीमध्ये असेल अशोक बापू पवार साहेब, हे यांनी यांची एकनिष्ठता दाखवली आहे। आणि नक्कीच महाविकास आघाडीचे तळागाळातले कार्यकर्ते असू द्या किंवा आम जनता असू द्या, ही महाविकास आघाडीच्या कुठल्याही भूलथापांना बळी न पडता नक्कीच आमच्या मागे उभे आहे। आता तुम्ही एकनिष्ठतेचा विषय घेतला, तुम्ही आता सांगितलं की एकनिष्ठता विरुद्ध समोरचे जे उमेदवार आहेत ते आहेत, परंतु एकेकाळी शिवसेनेत असलेले उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षात असलेले उमेदवार आता विरोधी पक्षाचे आहेत, तुमच्या महाविकास आघाडीच्या विरोधात महायुतीचे उमेदवार आहेत। एकीकडे शिवसेना सोडलेले उमेदवार आणि एकीकडे शरद पवारांचे उमेदवार, याकडे तुम्ही कसं पाहता? एकंदरीत मी खूप मोठा नेता नाही आहे वयानुसार, पण अनुभवानुसार सांगतो की जर महाराष्ट्र म्हटलं तर पवारसाहेबांचं नाव हे आदमेतने घेतलं जातं। आज शिरूर तालुक्यामध्ये रोजगार किंवा हे दळणवळणाची व्यापारी साधनं हे MIDC रांजणगावमुळे आलेले, आणि ही रांजणगाव MIDCचे जनक आहेत ते आदरणीय शरद पवारसाहेब किंवा महाविकास आघाडी आहे नक्कीच। पण यामध्ये आज जे काय फक्त स्वार्थापोटी आपण आमदार व्हायचं, या स्वार्थापोटी जर कोणी पक्षप्रवेश वेगळा केला असेल तर ह्यासाठी मी काय बोलू शकत नाही। पण मी एकच बोलू शकतो की राहुलजी गांधी असतील, आमचे राष्ट्रीय नेते नाना पटोले साहेब किंवा आदरणीय उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरेंच्या जे काय महाराष्ट्राला जे आशीर्वाद आहेत, आणि त्याचबरोबर आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली जे काय महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र विकास घडवण्याचं काम चालू आहे, यामध्ये नक्कीच महाविकास आघाडी ही 100% यशस्वी होणार आणि आमचं सरकार बनणार, यामध्ये तीळ मात्र शंका नाही। काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे काही नेते यांनी काँग्रेसला रामराम देखील केला आहे शिरूर तालुक्यामध्ये, तर त्याबाबत आपलं काय मत आहे? कारण की तुम्ही मगाशी एकनिष्ठतेचा विषय घेतला, परंतु तुमच्याच पक्षातील काही कार्यकर्ते आज तुम्हाला सोडून देखील जातात। आता जे काही गेलेत ना, त्यांचा वैयक्तिक प्रश्न होता किंवा ते त्यांच्या स्वार्थासाठी गेले। त्यांचा जर मागील इतिहास बघितला तर त्यांनी जे काही सहकारी त्यांचे स्वतःचे इलेक्शन लढवले ते महाविकास आघाडी विरुद्धच लढवत, आणि प्रत्येक वेळी त्यांनी एकच निर्णय घेतला आहे की आपल्याला कसं मोठा होता येईल, पण आपला पक्ष आणि आपले कार्यकर्ते मोठे होतील हे त्यांनी काही विचार केला नाही। त्यामुळे आम्ही पण आदरणीय वैभव तात्या यादव असतील किंवा राजूभाई इनामदार असतील किंवा आदरणीय पुणे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप साहेब असतील, यांनी आम्हाला मार्गदर्शन केले आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही व्यवस्थित पद्धतीने महाविकास आघाडीचं काम करत आहोत। तुमच्या परिसरामध्ये एकंदरीत पाहायला गेलं तर चिंचणी धरण आहे, तर या चिंचणी धरणाबाबत तिथे काही मासेमारी देखील स्थानिकांची चालते, तर याबाबत काही नागरिकांमध्ये अशी देखील चर्चा पसरलेली आहे की तिथं स्थानिक मासेमारी जे आहेत करतात त्यांना कुठेतरी त्रास देण्याचा प्रयत्न देखील करण्यात येत आहे। तर हा नक्की त्रास देत आहे कोण? त्याबाबत याच्यामागं काही षडयंत्र आहे का, किंवा याच्यामागं कोण व्यक्ती असू शकतं? आता इलेक्शनचा पिरियड आहे, पण मी एकच सांगू शकतो की जे मी म्हणतात ना, मी पुन्हा येईल, तर ह्यांना महाराष्ट्र सोडून त्यांचं सगळं कॉन्सन्ट्रेशन आमच्या धरणावर आहे। आणि धरणाच्या आसपास जे आमचे मच्छीमार आहेत, भोई भिल्ल समाजाचे, यांचा पारंपरिक व्यवसाय आमचा मच्छीमार आहे आणि त्यांची उपजीविका त्याच्यावरती आहे। मग त्यांच्यावरती त्यांच्या मासेमारीवरती जर कोणी गदा आणतंय तर आहेत काही लोक, पण ती हुकुमशाही थोडे दिवस चालणार आहे। कारण अशोक बापूंशी बोललेलो आहे आणि अशोक बापूंनी पण ग्वाही दिली आहे की ज्यावेळी आपलं सरकार बनेल, ज्यावेळी आणि नक्की 100% मंत्री होतीलच,
त्यावेळी नक्कीच ते आम्हाला न्याय द्यायचा त्यांनी 5 वर्ष पण प्रयत्न केलेला आहे आणि इथून पुढं करतील. आणि दुसरी गोष्ट की मला एक अभिमान आहे की आमच्या भागामध्ये जे खासदार आहेत डॉक्टर अमोल कोल्हे साहेब, हे आमचे प्रश्न संसदेत पण मांडायला तयार आहेत. त्यामुळे मी त्यांचे विशेष करून खूप आभार मानतो. आता तुम्ही उल्लेख केला की चिंचणी धरणामध्ये मासेमारी करण्यात ज्यांना त्रास, मी विचारला प्रश्न की त्रास कोण देतं. तुम्ही काय म्हणले की जे पुन्हा येईल म्हणत होते तेच कुठेतरी त्रास देताना पाहायला मिळते. म्हणजे थोडक्यात तुम्हाला असं सांगायचं की राज्याचे जे उपमुख्यमंत्री आहेत तेच थेट तुमच्या मासेमारी करतात त्यांना त्रास देतात. आता काय झालं माहिती का की ॲक्च्युली म्हणतो ना आपण की पडद्यामागचा सूत्रधार हा खूप गरजेचा आहे. आणि पडद्यामागचा सूत्रधार काय करतो, तो कधी समोर येत नसतो. तो काय, त्याच्यामुळं काय होतं की नक्कीच इलेक्शन झाल्यावरती ह्यावरती मी नक्की 100% बोलेल आणि आपलं चॅनल थ्रूच बोलेल. एकंदरीत आता अशोक पवार हे राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत, महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. त्याचप्रमाणे काँग्रेसचे देखील पुरंदरमध्ये उमेदवार आहेत, पुणे शहरात देखील उमेदवार आहेत. महाविकास आघाडीचं सरकार राज्यात कशा पद्धतीने येईल आणि महायुतीला किती प्रमाणात फटका बसेल? एकंदरीत जर पाहायला गेलं ना आपण की आज महाविकास आघाडीच्या जे काही सरकार आहे ते एकदम उत्कृष्ट पद्धतीने चाललेलं होतं. आणि ह्यामध्ये काय झालं की हे फुटीरवादी जे म्हणतो ना आपण की BJPने जे काय फुटीरवादी राजकारण महाराष्ट्रामध्ये केलं आहे, घर फोडण्याचे जे काम केलं आहे, याला जनता माफ करणार नाही. जनतेला सगळं कळतं. जनतेला एक गोष्ट माहिती आहे की आज आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब असतील किंवा राहुलजी गांधी असतील किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे जे असतील, यांचं जे महाराष्ट्रासाठी जे योगदान आहे ते खूप मोलाचं आहे. आणि एकनिष्ठता ही महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांपासून आलेली आहे. तर या एकनिष्ठतेचं सरकार म्हणजेच महाविकास आघाडी सरकार आहे आणि ते नक्कीच महाराष्ट्रामध्ये भगवा पडपेल, यात काही शंका नाही. शिरूर हवेलीमध्ये कोण येईल, अशोक पवार की माऊली कटके? आता एकच सांगू शकतो, लाखाच्या लीडनी का होईना पण अशोक बाप्पू पवारच येतील. आणि राहिला आंबेगावचा विषय, तर आजच मी डिक्लेअर करतो की शेतकरी पुत्र देवदत्त निकम साहेब हे 100% विन होते. तर हे होते काँग्रेसचे नेते विजय डिंबर यांनी आपल्या माध्यमातून त्यांनी सांगितलेलं आहे की येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येईल आणि या ठिकाणी शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघामध्ये अशोक पवार हे देखील आमदार होतील असं या ठिकाणी यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे नवीन मुलाखती आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या द बातमी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.